आता एक महत्त्वाची बातमी आहे राज्यातील पावसासंदर्भातली। महाराष्ट्रातील काही भागाला पावसाने अक्षरशः झोडपून काढलंय। सध्या राज्यात जोरदार पाऊस सुरू आहे। दरम्यान आज देखील राज्यातील अनेक भागांमध्ये भारतीय हवामान विभागाकडून अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार आज कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे। नागपूरसह विदर्भाला पावसाने झोडपून काढलंय। विदर्भात पावसामुळे मोठं नुकसान झालंय। दरम्यान आज देखील नागपूरमध्ये पाऊस आपली दमदार हजेरी लावणार असल्याचा अंदाज आहे। काल नागपूरचे जिल्हाधिकारी विपिन इटकर यांनी दिलेल्या माहितीनुसार नागपूरमध्ये काल हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता। त्यामुळे जास्त पाऊस झाला। यावेळी लष्कराची मदत देखील घेण्यात येणार असल्याचं इटकर यांनी म्हटलेलं होतं। एनडीआरएफ, एसडीआरएफच्या टीम सज्ज झाल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळालं। लष्कराचे जवानही अलर्ट मोडवरती आले। आतापर्यंत 40 जणांचं रेस्क्यू करण्यात आलं। दरम्यान नागपूरमध्ये जोरदार पावसाचा इशारा देण्यात आल्यानं काल शाळा देखील बंद ठेवण्यात आल्या होत्या। लोकांनी आवश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये। परिस्थिती नियंत्रणात आहे अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली। दरम्यान विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये आज वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलाय, तर पूर्व विदर्भात पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी कोसळण्याचा अंदाज आहे। दरम्यान बातमी सविस्तर पाहूयात त्याआधी तुम्ही जर HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल, फेसबुकवरती जर पहिल्यांदाच तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पाहत असाल तर आत्ताच फेसबुकवरती HPN मराठी न्यूज चॅनलला फॉलो करा। यूट्यूबवरती हा व्हिडिओ पाहत असाल तर आमच्या HPN मराठी न्यूज या फेसबुक पेजला देखील नक्की फॉलो करा। इथे देखील आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यास नक्कीच मदत होईल। हवामान विभागाकडून कोकणात पावसाचा हाय अलर्ट देण्यात आलाय। कोकणातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे। रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे। मुंबईमध्ये देखील काही भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। कोकणातील काही भागांना पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। समुद्र किनारी फिरू नका असं आवाहनही हवामान विभागाकडून नागरिकांना करण्यात आलंय। मध्य महाराष्ट्रात देखील जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलाय। मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे। मध्य महाराष्ट्रात पुणे, सातारा, सांगलीसह कोल्हापूर जिल्ह्याला पावसाचा हाय अलर्ट देण्यात आलाय। मराठवाड्यात देखील आज मुसळधार पावसाची शक्यता आहे। छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यात आज जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे। आता राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आहे, तालुका कोणता आहे, तुमचं गाव कोणतं आहे आणि तुमच्या गावातील हवामानाची काय स्थिती आहे, पावसाची काय स्थिती आहे, आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा। आणि ही बातमी, हा हवामान अंदाज जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून नागरिकांना या बातमीचा नक्कीच फायदा होईल।